नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा देशमुखांच्या घरी आलेले असतात। आता नंदिनी घराकडे पाहते आणि तिचे डोळे पाणावलेले असतात। तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी आपण कोणालाही न सांगता असे अचानकच घरी आलो आहोत ना? तर नंदिनी म्हणते, आपल्या घरी येण्यासाठी कोणाला का विचारायला हवं, हे आपलं घर आहे असं म्हणत नंदिनी भरल्या डोळ्यांनी आपल्या घराकडे पाहत असते। कित्येक दिवसानंतर ती आपल्या घरी आलेली असते आणि म्हणूनच तिला खूप आनंद झालेला असतो। आणि त्याचवेळी काव्य आणि पार्थ खाली येत असतात। आता काव्य आणि पार्थ पाहतात तर पार्थ म्हणतो, जीवा नंदिनी। तर आता जीवा नंदिनी आलेत हे पाहून काव्य आणि पार्थला खूप आनंद झालेला असतो। आता काव्य आणि पार्थ खुश होतात आणि खाली येतात। धावत पळत येत आता पार्थ जीवाला मिठी मारतो, तर इकडे काव्य नंदिनीला। आता सर्वच जण खुश असतात, चौघही एकत्र आलेले असतात। घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं। तर त्याचवेळी आता जीवा म्हणतो, दादा तू चक्क वरच्या रूममधून? तर पार्थ म्हणतो, काय करणार, काव्या मॅडम काही रूममध्ये यायला तयार नव्हत्या, मग मीच म्हटलं की आज संक्रांत आहे, आपल्यालाच त्यांच्या रूमपर्यंत जावं लागेल। तर आता नंदिनी म्हणते, अरे वा काव्य, अगं या परीक्षेचा रिझल्ट कधी लागला? तर काव्य म्हणते, कसं आहे ना ताई, मी या बोक्याला घेऊन आले, कारण देशमुखांचा बोका माझ्यासोबत बोलत नव्हता। मग मी काय करणार, मी या बोक्याशी माझं मन मोकळं करत होते, गप्पा मारत होते आणि मग कोणीतरी जेलस फील होत होते आणि म्हणूनच हा सगळा काही बदल घडला आहे। तर आता जीवा नंदिनी हसू लागतात। तर त्यानंतर नंदिनी पार्थ काव्या सगळ्यांनाच तिळगुळ देते आणि म्हणू लागते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, तुमचं नातंही या लाडवाप्रमाणे असंच घट्ट असू देत। तर आता हे सगळं काही दृश्य मानिनीताई पाहतात आणि आपल्या चारही मुलांना एकत्र पाहून मानिनीताईंचा आनंद काही गगनात मावत नसतो। मानिनीताई खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, आणि अरे बाप रे, किती छान। आता पुढचं वाक्य जीवा आणि पार्थ एकत्रच म्हणतात, माझ्या सुना किती गोड दिसतायत। तर आता मानिनीताई जीवा आणि पार्थला म्हणतात, गप्प बसा रे गधड्यांनो। तर आता जीवा आणि पार्थ म्हणतात, आणि आम्ही? तर मानिनीताई म्हणतात, माझी मुलंही तितकीच गोड दिसतात। पण जीवा नंदिनी तुम्ही खरंच आलात, मला तरी ह्यावर विश्वासच बसत नाहीये, माझी चारही मुलं अशी एकत्र आहेत हे पाहून मला काय बोलावं काहीच सुचत नाहीये। मला तरी असं वाटते की हे एखादं स्वप्नच असावं। तर आता पार्थ म्हणू लागतो, आई अशी स्वप्न पाहू नकोस। तर नंदिनी म्हणते, हो ना, जी स्वप्न पूर्ण होणारच नाही ती पाहण्यात काहीच अर्थ नाहीये। तर मानिनीताई म्हणतात, तुम्ही असं का म्हणताय? असं म्हणत मानिनीताई पुढे पाऊल टाकतात, परंतु तिथून चौघही मुलं गायब झालेली असतात, समोर कोणीच नसतं आणि मानिनीताई आपल्या मुलांना इकडे तिकडे शोधू लागतात। परंतु त्याचवेळी मानिनीताईंना ठेच लागते आणि त्याचवेळी मानिनीताईंना जाग येते। खरं तर हे मानिनीताईंना पडलेलं एक गोड स्वप्न असतं। ज्यावेळी मानिनीताई उठतात आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आपण जे पाहिलं ते स्वप्न होतं आणि तेव्हा मात्र त्यांना खूप वाईट वाटतं। आता फ्रेश होण्यासाठी ते आपल्या कपाटातील साडी घेतात। आज संक्रांतीचा दिवस असतो आणि म्हणूनच त्यांनी काळी साडी हातात घेतलेली असते। आता ती साडी पाहिल्यानंतर त्यांना दोन्ही सुनांची आठवण येत असते। काव्य तर खरी आलेली असते, परंतु संक्रांत काही साजरी होत नसते, तर नंदिनी घरात नसते। तर मानिनीताई म्हणतात, आज वर्षातील नवीन सण, आज हा मकर संक्रांतीचा सण म्हणजे माझ्या मुलांच्या लग्नानंतरचा हा पहिला सण। आज चारही मुलांनी मकर संक्रांतीचा हा सण अगदी आनंदाने साजरा केला असता, परंतु त्यांच्या नात्यावरच आता किंक्रांत आली आहे। या सगळ्यातून माझ्या मुलांना लवकरात लवकर देवा बाहेर काढ, माझ्या मुलांच्या आयुष्यात तिळासारखी ऊब आणि गुळासारखा गोडवा येऊ देत, एवढंच माझं मागणं आहे असं म्हणत मानिनीताई देवाला प्रार्थना करू लागतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा लाईव्ह आलेला असतो। जीवा म्हणतो, हॅलो माझ्या सगळ्याच माझ्यासोबत कनेक्ट असणाऱ्या मित्र मैत्रिणींना आज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही माझ्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद देताय, लाईक करताय, कमेंट करताय आणि शेअर करताय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅशटॅग नंदिनी ये ना, हे तर सगळ्यात भारी ट्रेंडिंगमध्ये आहे। खरं सांगू का, तुम्ही तर हे खूप उचलून धरलं आहे, परंतु खऱ्या आयुष्यात माझी नंदिनी काही मला फॉलो करत नाहीये। आत्ता कुठे आमच्या या कनेक्शनला काळजीचे व्ह्यूज मिळू लागले होते, परंतु हे व्ह्यूज मिळत असतानाच मी तर चांगलीच माती खाली। माती कसली, एवढी थंडी पडली आहे, एवढा गारठा पडलाय आणि भरपूर सारं आईस्क्रीम खाल्लं।
आणि तेव्हापासून ती काही तिच्या नजरेसमोर मला धरतही नाहीये. आजचा दिवस आहे 4था, पण दुसऱ्याच दिवशी माझी विकेट पडली आहे. आणि आता मात्र ती अमावस्येचा चंद्र झालीये. अहो दिसतच नाहीये. आणि त्याचवेळी जीवाला नंदिनी बाल्कनीत दिसते. आता नंदिनीला पाहून जीवा खुश होतो आणि म्हणतो, मित्रांनो मला तरी दिसली आहे, पण तुम्हाला पाहायची आहे का? असं म्हणत जीवा आता नंदिनीला पाहतो, परंतु नंदिनी मात्र जीवाकडे पाहायला तयार नसते. आणि म्हणूनच जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा आपलं लाईव्ह बंद करतो आणि त्यानंतर नंदिनीकडे पाहत असतो, परंतु नंदिनी काही जीवाकडे पाहत नसते. आणि म्हणूनच जीवा आता रिक्षाचा हॉर्न वाजवतो आणि नंदिनीला मनवण्यासाठी हा रुसवा सोड सके पुरे हा बहाना हे गाणं गाऊ लागतो. आता हे सगळं काही जीवा नंदिनीला मनवण्यासाठी, तिचा रुसवा घालवण्यासाठी करत असतो. आणि त्याचवेळी नंदिनीला तिचे जुने क्षण आठवतात. ज्यावेळी जीवासुद्धा असाच रुसलेला असतो, त्यावेळी जीवाला मनवण्यासाठी नंदिनीने सुद्धा जीवासोबत असंच हे गाणं बोलत त्याला मनवलेलं असतं, त्याला बोलतं केलेलं असतं. आणि आता तीच कल्पना जीवासुद्धा अंमलात आणतो आणि नंदिनी आपल्याशी बोलावी, तिचा रुसवा जावा यासाठी जीवासुद्धा तेच प्रयत्न करत असतो. तर जीवा पुढे म्हणू लागतो, झुरतो तुझ्या विना काय हा गुन्हा झाला, झुरतो तुझ्या विना काय हा गुन्हा झाला, पुरे हा बहाना सोडना अबोला. असं म्हणत जीवा आता डान्स करत असतो आणि त्यातही तो कान पकडून नंदिनीची माफी मागत असतो, कान पकडून उठाबशाही काढत असतो. आणि हे सगळं काही नंदिनी बाल्कनीतून पाहत असते. आता जीवाने एवढे प्रयत्न करूनही नंदिनी काही जीवाशी बोलत नाही. ती आपलं टॉवेल बाल्कनीत वाळत टाकते आणि रागानेच तिथून निघून जाते. जीवा म्हणतो, झाले हे प्रयत्न सुद्धा फेल झालेत. म्हणजे माझ्या बायकोला तिच्या वडिलांचा वाण नाही, पण गुण मात्र नक्कीच लागला आहे. असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहत असतो, पण नंदिनी मात्र तिथून निघून गेलेली असते. आता जीवा पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनीचे वडील आलेले असतात आणि ते रागाने जीवाकडे पाहत असतात. आता जीवा थोडा घाबरतो. नंदिनीचे वडील तिथून निघून जातात. तर जीवा म्हणतो, पप्पांनी ऐकलं की काय? आता मात्र जीवा थोडा घाबरलेला असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ आता आशाताईंना आवाज देत म्हणतो, आशाताई नाश्ता झालाय ना? आता पार्थ पाहतो तर त्याच्यासमोर बोका असतो. तर पार्थ म्हणू लागतो, आता याचं काय इथे? म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार हा बोका काही माझी पाठ सोडत नाही, असा बसलाय की जसा काही खराच बोका आहे, अगदी राजासारखा. तर त्यानंतर पार्थला आठवतं. तर पार्थ म्हणतो, काव्याच्या हातात ज्यावेळी हा बोका मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा तर वाटलं होतं की हा खराच बोका आणलाय काव्यांनी. आता त्या बोक्याला पाहून पार्थ म्हणतो, बरेच दिवस झाले फुटबॉल नाही खेळलो आहे, पण आता तुझाच फुटबॉल करतो. असं म्हणत पार्थ मागे जातो आणि धावत येऊन त्या बोक्यावर लाथ मारणार, परंतु पाय मागे घेत पार्थ तिथेच थांबतो. आणि त्यानंतर बोक्यासमोर बसत बोक्याकडे पाहत पार्थ म्हणू लागतो, नाही मारत तुला लाथ, कारण हेरवी तसं बघायला गेलं तर तुझं आणि माझं काहीच वैर नाहीये. पण कसं आहे ना, तू जरी क्यूट असलास तरी सुद्धा माझी रिप्लेस करण्याचा प्रयत्न अजिबातच करू नकोस. असं म्हणत पार्थ आता बोक्याच्या गालाला हात लावायला जाणार, परंतु त्याचवेळी बोका मागे सरकतो. आता मात्र पार्थला धक्काच बसतो. पार्थ घाबरतो आणि म्हणतो, हा बोका खरा आहे का? नाही, असं कसं होईल? पण मग हा बोका मागे कसा सरकला? नाही, आता तर मी याला पकडणारच. असं म्हणत पार्थ पुन्हा एकदा त्याला पकडायला जातो, परंतु पुन्हा एकदा बोका मागे सरकतो. पार्थ म्हणतो, हा बोका बॅटरीवरचा तर नाहीये ना? नाही, काही झालं तरी आज काही मी याला सोडणार नाही. असं म्हणत आता पार्थ बोक्याला धरतच पुढे येतो, परंतु काही केल्या पार्थला काही बोक्याला पकडता येत नाही. पार्थ म्हणतो, आता तर मी तुला सोडणारच नाही. आता बोक्या पायरीजवळ आलेला असतो, परंतु पार्थ पकडण्यासाठी झडप टाकणार त्याचवेळी काव्याने बोक्याला दोरीच्या साहाय्याने आपल्याकडे घेतलेलं असतं. आणि इकडे मात्र पार्थचं डोकं चांगलंच खुर्चीला आपटलेलं असतं. आता पार्थ खुर्चीला आपटला हे मात्र काव्याला अजिबातच आवडलेलं नसतं. पार्थ पाहतो तर डायनिंग टेबलवर अगदी काव्या बसलेली असते. तर पार्थ काव्याकडे पाहतो तेव्हा मात्र काव्या पार्थची माफी मागत म्हणते, सॉरी या, माझ्यामुळे तुम्ही आपटलात. तर आता पार्थने ती फिरकी पाहिलेली असते. पार्थच्या लक्षात येतं की हा सगळा काही काव्याचाच खेळ आहे, हे सगळं काही काव्यानेच घडवून आणलेलं आहे. काव्या पार्थला म्हणते, तुम्हाला लागलं तर नाही ना, तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे आणि त्यासाठी तर मी इथे बसली आहे. बघा, तुमच्यासाठी पोहे आहेत, ज्यूस आहे, कॉफी आहे, काय हवंय ते खा, काय हवंय ते प्या.
तर आता पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, हे सगळं काही तुम्ही का करताय काव्या? अगोदरच आशाताईंना सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी माझा नाश्ता दिला असता. तर काव्य म्हणू लागते, त्या आशाताईंना तुम्ही किती कामं सांगताय, त्या बिचारा एकट्या किती कामं करणार आहेत, त्यामुळे मीच आज तुमच्यासाठी सगळं काही नाश्ता घेऊन आले आहे. आणि कसं आहे ना, मी रूममध्ये येऊ शकत नाही ना, म्हणून इथेच सगळं काही मांडलं आहे. मग आता तुम्हीच ठरवा, तुम्ही इथे बसून नाश्ता करणार आहात की हे सगळं काही तुमच्या रूममध्ये घेऊन जाणार आणि मग नाश्ता करणार आहात? तर पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, काव्या थांबा, हे सगळं काही तुम्ही का करताय, कशासाठी? या सगळ्यामध्ये वेळ फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर काव्यही पार्थकडे पाहत असते. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीचे वडील योगा करत असतात. तर त्याचवेळी आता जीवासुद्धा त्या ठिकाणी येतो, योगा मॅट टाकतो आणि हातामध्ये तिळगुळांचा बाऊल घेऊन येतो. आता जीवा पाहतो तर नंदिनीच्या वडिलांचे योगा चालू असतात. तर जीवाही आता योगा करायला सुरुवात करतो आणि ओम न म्हणता तो तिळगुळ घ्या असं म्हणत त्याच सुरामध्ये बोलत असतो. नंदिनीचे वडील पाहतात तर जीवा आलेला असतो. जीवा म्हणू लागतो, तिळगुळ घ्या. कसं आहे ना, आज मकर संक्रांत, म्हणून म्हटलं योगा करताना या स्टाईलमध्ये करूयात. हे घ्या तिळगुळ घ्या. सासरी बुवा, नाही नाही, धनंजय दीनानाथ मोहिते, आमचा तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी कधी भांडू नका. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं म्हणत जीवा आता नंदिनीच्या वडिलांना मनवण्याचा प्रयत्न करत असतो. आता नंदिनीच्या वडिलांना फोन आलेला असतो. जीवा म्हणतो, नाईकांचा फोन आला आहे. तर त्याचवेळी नंदिनीचे वडील फोन उचलतात आणि म्हणू लागतात की हो, त्या प्रोजेक्टचं काम ऑलमोस्ट होतच आलं आहे, फक्त पीपी बाकी आहे, मी करून देईनच, असं म्हणत नंदिनीचे वडील फोन ठेवतात. तर जीवा म्हणतो, पीपी बाकी आहे का, माझी काही मदत लागणार आहे का? माझी जर मदत लागणार असेल तर मला सांगा. तर नंदिनीचे वडील म्हणतात की हो, तुझी एकच मदत लागणार आहे, तू इथून निघून जा. 4 दिवस झाले आहेत ना, आता 17 दिवस राहिले आहेत. जर निघून नाही गेलास तर पुढचे 17 दिवसही मी तुला सहन करेन, पण काही झालं तरी मी मात्र तुझी मदत घेणार नाही, असं म्हणत नंदिनीचे वडील तिथून निघून जात असतात. तर जीवा म्हणतो, अहो थांबा, योगा करायचा अजून बाकी आहे ना. परंतु नंदिनीचे वडील खूप चिडलेले असतात. ते 1 मिनिटही तिथे न थांबता रागानेच निघून जात असतात. तर जीवा म्हणतो, काय हे, मी तुमच्यासाठी तिळाचा लाडू आणला होता, तो सुद्धा तुम्ही घेतला नाही. परंतु नंदिनीचे वडील जीवाशी काही न बोलता तिथून निघून जात असतात. तर इकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या पार्थच्या हातामध्ये पुस्तक देते आणि म्हणते, घ्या देशमुख, हे पुस्तक घ्या आणि तुम्हाला कुठला जो वाटेल तो प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर अगदी पेज नंबर सहित मी देईन, मग बघा की तुम्हालाही कळेल की माझा अभ्यास किती झाला आहे. आता पार्थ काहीच बोलत नसतो. तर काव्या पार्थला म्हणते, घ्या, अहो पुस्तक एक घ्या, एक प्रश्न विचारा आणि अजमावून तरी बघा. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, काहीच गरज नाहीये, कारण या अगोदर मी तुम्हाला एकदा अजमावून पाहिलं आहे आणि त्याचं उत्तर मलाही मिळालं आहे, त्यामुळे आता अजमावण्याची काहीच गरज नाहीये. आणि हे असले उद्योग करण्यात वेळ घालवू नका, कारण तुम्हाला काही बोलण्याच्या मी आता मनस्थितीत नाहीये. त्यामुळे प्लीज असे कोणतेही उद्योग, कोणतेही खेळ मांडू नका की ज्यामुळे तुम्ही आता मला अडवण्याचा प्रयत्न कराल, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न कराल. आणि एक सांगतो, तुम्ही ज्या पार्थला पाहिलं होतं, जो पार्थ तुमच्यासाठी काहीतरी करेल असं तुम्हाला वाटत होता, तो पार्थ मी केव्हाच मारून टाकला आहे. त्यामुळे आता माझ्याकडून अशा कोणत्याच अपेक्षा करू नका की ज्या अपेक्षा पूर्ण होणारच नाही आहेत. आता मात्र काव्याला खूप वाईट वाटतं. आता पार्थ तिथून निघून जात असतो. तर काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते, देशमुख, तुम्ही जर असं म्हणताय तर मग माझे डोळे पाणावलेले असताना, माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू असताना तुम्हाला का माझी काळजी वाटत होती? तुम्ही का एवढे पॅनिक झाला होता? आता मात्र पार्थ काही न बोलता तिथून निघून जात असतो. तर काव्या म्हणू लागते की वाटलं होतं की ह्या काटेरी हलव्याचे काटे दूर जातील आणि त्याच्यातील गोडवा लवकरच पाहायला मिळेल, परंतु नाही, तसं काहीच घडलं नाही. बोक्या, मला एकच सांग, मला जर काही झालं तरी सुद्धा तुला काही फरक पडणार नाहीये का बोक्या? असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहत असते. आता पार्थ ज्यावेळी मागे वळतो त्यावेळी आता काव्या हाच प्रश्न आपल्या बोक्याला विचारला आहे असं वागत असते आणि म्हणू लागते, सांग, दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. खरंच तुला काहीच फरक पडणार नाही. आता पार्थचे डोळे पाणावतात, त्यालाही खूप वाईट वाटतं आणि पार्थ रूममध्ये निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आता हलव्याचे दागिने पाहत असते. आता मोबाईलमधील फोटो पाहत असताना
नंदिनीला मानिनीताईंचे ते शब्द आठवतात. मानिनीताईंचं बोलणं आठवतं, कारण हे फोटो मानिनीताईंनीच त्यांना दाखवलेले असतात. तर आता काव्या म्हणालेली असते, किती छान आहेत हलव्याचे दागिने, पण याला किती वेळ आहे ना. आता आपली 16 डिसेंबरची पार्टी होणार, त्यानंतर 31ची पार्टी होणार, न्यू इयरचं सेलिब्रेशन होणार आणि त्यानंतर हा मकर संक्रांतीचा पहिला सण येणार. मग या सगळ्याची तयारी आपण अगोदरच का करून ठेवायची. तर मानिनीताई काव्याला आणि नंदिनीला म्हणालेले असतात, कारण कसं असतं ना, काही गोष्टींची तयारी ही अगोदरपासूनच करावी लागते. म्हणजे बघा ना, हे हलव्याचे दागिने इतके फेमस आहेत की हे सर्व दागिने एक हातीच विकले जातात. हे सगळे दागिने माझी मैत्रीण भक्तीच बनवते, मी तिला कधीही सांगू शकते. परंतु कसं आहे ना, आपण जर अगोदरच ऑर्डर देऊन ठेवली तर आपल्याला हे सर्व दागिने वेळेवर मिळतील. म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावेत. तर नंदिनी म्हणू लागते, आई तुम्ही एक काम कराल का, हे फोटो तुम्ही आम्हाला पाठवाल का, म्हणजे मी जीवांना आणि काव्या पार्थना दाखवेल आणि मग आम्ही ठरवू. तर मानिनीताई म्हणतात, हो हो मी तुम्हाला फोटो पाठवते, काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्यांना विचारा, कारण कसं आहे ना, लग्नानंतरचा तुमचा हा पहिलाच मकर संक्रांतीचा सण आहे. मग तुमचे नवरेच तुम्हाला पाहणार आहेत ना, मग ठरवा तुम्हीच की कोणते दागिने घालायचे आहेत. परंतु मला सुद्धा यातील काही दागिने आवडत आहेत, मग ते मी सुद्धा ऑर्डर करू का. तर आता इकडे काव्या आणि नंदिनी म्हणू लागतात, हो नक्कीच करा आणि आम्हालाही दाखवा. तर मानिनीताई म्हणतात, मला मकर संक्रांतीचा सण खूप छान साजरा करायचा आहे. म्हणजे माझ्या दोन्ही लाडक्या सुनांसाठी मला काळ्या रंगाच्या खूप चांगल्या साड्या घ्यायच्या आहेत आणि माझ्या दोन्ही घोड्यांसाठी काळ्या रंगाचे कुर्ते आणि खरंच खूप छान सेलिब्रेशन करायचं आहे. होईल ना सगळं काही. नंदिनी म्हणते, हो आई नक्कीच होईल. तर काव्या म्हणते, 100% तुमच्या मनात जशी मकर संक्रांत आहे तशीच मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत. आता मानिनीताई खुश होतात आणि त्या दोघींनाही जवळ घेतात आणि म्हणू लागतात, तुम्हा दोघींमुळे मला सुद्धा हे सगळे काही सण अनुभवता पुन्हा एकदा येणार आहेत. तर आता इकडे सगळं काही हे नंदिनीला आठवत असतं. मानिनीताईंचे ते शब्द, त्यांचा तो उत्साह, परंतु आता सगळंच काही बदललेलं असतं आणि म्हणूनच नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी मनाशीच म्हणते, आज आई किती मिस करत असतील मला. आज या पहिल्या सणादिवशी घरची लक्ष्मी घरात नाहीये आणि या सगळ्या काही कडू आठवणी निर्माण होतील. असं म्हणत नंदिनीचे अश्रू अनावर होतात. नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते, नाही नाही मी असं होऊ देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई मकर संक्रांतीची तयारी करत असतात. तर आता पार्थ विचारतो, काय झालं आई, का बोलवलंयस. आता मानिनीताईंनी सगळ्यांनाच बोलावलेलं असतं. तर काव्यालाही म्हणतात, ये काव्या म्हणते, काय झालंय. तर मानिनीताई म्हणतात, हो मी सगळं काही सांगते, तुम्ही बसून तरी घ्या, मी तुम्हाला सगळं काही सांगते. तर पार्थ म्हणतो, काय झाले आई. तर मानिनीताई म्हणतात, काही झालं नाहीये, परंतु पहाटेला मला एक गोड स्वप्न पडलं आणि असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात आणि म्हणूनच मलाही वाटते की माझं हे पहाटेचं स्वप्न खरं व्हावं. आता पूर्ण नाही, परंतु अर्ध जरी स्वप्न पूर्ण झालं तरी माझ्यासाठी पुरेसं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आपलं काम करत असतो आणि त्याचवेळी शारदाताई जीवासाठी काहीतरी घेऊन येतात आणि जीवाला विचारतात, जावई बापू तुम्ही ऑनलाईन काम करताय का. जीवा म्हणतो, नाही, काय झालंय. तर शारदाताई म्हणतात, काही नाही हो, कोरोनाच्या काळात असंच हे सुद्धा घरून काम करत होते आणि मी यांना कशाची तरी चव विचारायला आली. हे बिझी होते म्हणून मी त्यांना भरवलं आणि समोरच्या व्यक्तीने तर कौतुक करायला सुरुवात केलं. हे तर माझ्यावर इतके चिडले होते. आता हे ऐकल्यानंतर जीवाला हसायला येतं. जीवा म्हणू लागतो, तुम्ही पण ना सासूबाई खरंच कमाल आहात आणि तुम्ही तर तुमच्या मुलीपेक्षाही क्यूट आहात. तर आता शारदाताई म्हणतात, खरंच की काय. तर जीवा म्हणतो, हो. तर शारदाताई म्हणतात, मग आता मला यांच्यासमोर थोडा भाव खावा लागेल. तर जीवा म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही खूप भाव खायला सुरुवात करा, आजपासूनच सुरुवात करा. शारदाताई म्हणतात, करते ना, म्हणजे ते सुद्धा मला घराबाहेर काढतील आणि तुमच्यासोबत या रिक्षातच राहावं लागेल. तर जीवा हसतच म्हणतो, चालेल, काहीच हरकत नाही. तर शारदाताई जीवाला म्हणतात, बरं तुम्ही आता माझं एवढं कौतुक केलंय ना, मग मी तुमचं तोंड गोड करते. असं म्हणत आता शारदाताई स्वतःच्या हाताने जीवाला गुळपोळी भरवतात आणि म्हणू लागतात, ही गुळपोळी खा आणि गोड गोड बोला. आता त्या गुळपोळीची चव अगदी मानिनीताईंच्या हातची असते आणि जीवाला खूप आवडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या
मी तुझ्यासाठी एक काळ्या रंगाची छान साडी आणि पार्थ तुझ्यासाठी काळा कुर्ता आणला आहे. तर आता काव्या खुश होते आणि म्हणते वाव. तर इकडे पार्थ म्हणू लागतो कशाला. तर मानिनीताई म्हणतात कशाला म्हणजे अरे लग्नानंतरची तुमची ही पहिली मकर संक्रांत आहे आणि म्हणूनच आता याचं सेलिब्रेशन तर व्हायला नको का. हा सण तर साजरा करायलाच हवा आणि हे सगळं काही त्याचसाठी आहे. काव्य तुला आठवतं का मी तुला म्हणाले होते की माझी एक मैत्रीण हलव्याचे दागिने बनवते. मी तिच्याकडून ऑर्डर देऊन हलव्याचे दागिने बनवून घेतले आहेत. असं म्हणत मानिनीताई पार्थचं औक्षण करतात आणि पार्थला म्हणतात हस की रे. तर पार्थ काही हसत नसतो. मानिनीताई आता पार्थच्या हातात तो कुर्ता देतात आणि त्यानंतर काव्याचं औक्षण करत काव्यालाही साडी आणि हलव्याचे दागिने देतात. आता हे सगळं काही पाहून इकडे मात्र रम्याचा चांगलाच जळफळाट होत असतो. तर त्याचवेळी कुणीतरी आलेलं असतं आणि मानिनीताईंचे डोळे बंद करतं. आता मात्र त्याला पाहून इकडे सर्वांनाच धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रम्या पतंग उडवत असते आणि पार्थ आणि युगही असतात आणि त्याचवेळी रम्याचं पतंग कापलं जातं. आता मात्र रम्या चिडते. तर त्याचवेळी आता पार्थ विचारतो की रम्याचं पतंग कोणी कापलं आहे. तर त्याचवेळी तिथे काव्य आलेली असते आणि म्हणते देशमुख मीच. आता मात्र सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. आता पुढे नक्की काय धमाल पाहायला मिळेल हे आपल्याला येणाऱ्या काही भागातच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.